बरखास्त करतोय। मागची जेवढी कार्यकारिणी होती सर्व बरखास्त करतो आणि नव्याने जी कार्यकारिणी करणार आहोत ती कार्यकारिणीची घोषणा आपल्या समोर लवकरच करणार। आता माझ्या समोर जे अर्ज आलेले आहेत हे सर्व सभासद अर्ज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे मंजूर करतो आपण आणि हे सर्व माळी महासंघाचे सभासद झाले म्हणून असे जाहीर करतो। आता आपण आता पदाधिकाऱ्यांना आपल्याला काम करायचं त्यांच्या याच्यानुसार प्रत्येकाशी मी आता बोलणारच आहे, पण त्या अगोदर आपली संघटना काय करते आणि काय संघटनेला पुढे करायचं आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती आपण दिलेलीच आहे। जर कार्यकर्ता आपल्या विचाराशी जोडला गेला, आपल्या संघटनेशी जोडला गेला तर आपल्याला मग संघटनेचा कार्यक्रम कुठेही असला तर तो कार्यकर्ता येणार आहे। त्यामुळे आपलं महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर असेल, तरुणांसाठी प्रशिक्षण विचारमंथन शिबिर असेल, आपण एक दोन दिवसाचे शिबिर आयोजित करणार आहोत। यापुढे आपली कर्मचारी आघाडी आहे, युवक आघाडी आहे, महिला आघाडी आहे, माळी महासंघाच्या आपण अनेक आघाड्या तयार केल्या आहेत आणि हा माळी महासंघ जो आहे या महाराष्ट्र माळी समाज महासंघाला राज्यातला कुठला पुढारी ओळखत नाही असं नाही। सर्व राजकीय मंत्री, आमदार, खासदार 288 आमदार या पैकी कमीत कमी 200 आमदार तरी महाराष्ट्र माळी समाज महासंघाला ओळखतात की माळी समाजाच्या अनेक संघटना आहेत। कारण जो इतर संघटनेचा पदाधिकारी असेल त्यांना महाराष्ट्र माळी समाज महासंघात काम करता येणार नाही। कारण काय, एक संघटना, एक पद आणि एक विचार आपण ठेवलेले आहे। प्रत्येक संघटनेचे ध्येय वेगळे, उद्दिष्ट वेगळे। विकास करा, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात जा, काही अडचण नाही। कुठल्याही संघटनेच्या कार्यक्रमात जा, आपल्या संघटनेच्या कार्यक्रमात त्यांना बोलवा, सभासद म्हणून, समाज बांधव म्हणून उपस्थित राहा। पण पदाधिकारी म्हणून जर तुम्ही इतर संघटनेचे कुठले असणार तर आपल्या संघटनेत पदाधिकारी म्हणून काम करता येणार नाही, तुम्हाला सदस्य म्हणून काम करता येईल। फक्त आपण ज्यांना कोणाला जबाबदारी देणार आहे ते इतर कुठल्या संघटनेचे पदाधिकारी आहेत का ही फक्त थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत। दखलपात्र समाज कसा घडवला जाईल हे आपल्याला बघायचं आहे।